कोकणातल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। राजापूरमध्ये अद्यापही पुराचं पाणी आहे। अर्जुना आणि कोदवली नदीची पूर परिस्थिती सध्या कायम आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून। अमोल, काय सध्याची परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे? कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आल्याचं दिसतंय, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। नक्कीच काल परिस्थिती ही वेगळी होती। काल मुसळधार पाऊस पडत होता, मात्र मध्यरात्रीनंतर जे आहे पावसाने थोडीशी उसंत घेतली आणि अद्यापही काही ठिकाणी जे पूरजन्य परिस्थिती कायम आहे। आपण सध्या उभे आहोत ते राजापूरच्या परिसरामध्ये, राजापूरच्या जव्हार चौकामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर अर्जुना नदी आणि कोदवली नदी या नदीनं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच परिसरामध्ये काल दुपारनंतर पाऊस जे आहे तो सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत याच परिसरामध्ये पाणी होतं आणि इथले दुकानदार जे आहेत, इथले व्यापारी जे आहेत ते आता आपली दुकानं जी आहेत ती साफसफाईच्या मागे लागलेले आहेत, दुकानची व्यवस्था करत आहेत। आपण जर पाहिलं तर दुकान या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, काय सांगाल नेमके या परिसर या भागामध्ये नेमकं या भागामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाणी होतं, काय नेमके नुकसान झाले? भरपूर नुकसान झालं। आमचा माल बिल भरपूर भिजलाय। 1 लाखाच्या वरती माल भिजलाय इतकं एका दुकानात। तर कधीपासून पाणी भरायला लागलं होतं? अचानक 2:30 नंतरच चालू झालं आणि एवढा फास्ट आलं की एवढं कधीच फास्ट येत नाही, पण संधीच मिळाली नाही उपचारायला मला। नक्कीच काल दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाणी जे वेगाने भरायला लागलं। कोदवली आणि अर्जुना नदी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि या नदीचं पात्र जे आहे ते नदी पात्रासोबत बाहेर आली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। व्यापाऱ्यांना वेळ देखील मिळाला नाही आपली जे वस्तू आहे, जे माल आहे तो हलवण्यासाठी।